जय शिवराय. अध्यक्षपद संयोजक आणि आयोजकांनी माझ्यावर दिले. खरं तर ही एक जबाबदारी असते आणि त्याचे पण काय शिस्त असते. आपण मुळातच सेन्सॉरच्या विरोधात असल्यामुळे, स्वायत्त आणि स्वतंत्र विचाराचे असल्यामुळे या मर्यादा मी तोडतो. आणि सेन्सॉर बोर्ड हा जो विषय आहे, मी गेले 19 वर्ष ह्या सिनेमा क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक वेळी आम्हाला अडथळा आणणारा भाग म्हणजे सेन्सॉरशिप. आणि मग त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे आणि हे नक्की काय आहे हे बघायला पाहिजे म्हणून गेले काही वर्षापासून आम्ही याच्या मागे लागलो आणि याची पाळंमुळं खोदून काढली. त्याचे रूल्स कधी काढले, कसे केले, कुणासाठी केले हे सगळं शोधून काढलं. या सेन्सॉरची स्थापना इंग्रजांनी केली, कारण इंग्रजांना भीती होती की या भारतामध्ये त्यांच्या विरोधामध्ये नाटक, पथनाट्य, कादंबऱ्या, कथा लिहिल्या जातील आणि लोक उठाव करतील आणि त्यांना ह्या देशामध्ये जास्त दिवस राहता येणार नाही. या भीतीपोटी त्यांनी एक सेन्सॉरची ही स्थापना केली होती आणि त्याचे अधिकार पूर्वी पोलिसांकडे होते. आता देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला, इंग्रज निघून गेले. मग ह्या देशातल्या सिस्टमला हे सेन्सॉर का टिकवावं लागलं, का ठेवावं लागलं, हा मुद्दा आहे. सेन्सॉर आपल्या बहुजनांच्या पासून खूप लांबची गोष्ट होती. ठराविक वर्ग ह्या सेन्सॉरचा वापर करत होता. ठराविक वर्ग हा सिनेमा आणि नाटक आणि कथा कादंबऱ्यामध्ये होता. सर्वांना माहित आहे, जेव्हा साहित्य लिहिलं गेलं आपल्या लोकांनी, बहुजनातल्या लोकांनी, तेव्हा साहित्याला सुद्धा साहित्य म्हणून ही लोक स्वीकारत नव्हती. त्यांनाही खूप संघर्ष करावा लागला. त्याचं वेगळं सेन्सॉर असेल. त्यांना जेलभर आंदोलन करायला लागायचे. पैशाच्या जीवावर यांनी साहित्य संमेलन चालू करायचं. त्या साहित्य संमेलनाच्या पुढे ही पॅन्थरची लोक आपलं साहित्य संमेलन चालू करायचे. तो संघर्ष एवढा होता की शेवटी ह्या साहित्य मंडळाला त्यांचं साहित्य स्वीकारावं लागलं. आता तुम्हाला अशा वेगवेगळे गेट दिसतात ज्याच्यामध्ये आपल्या बहुजनांच्या आदर्शांची नावे असतात आणि तिथं काय चालतं तुम्ही बघताच. त्याच्या पुढे जाऊन आज या 19 वर्षात मी बघितलंय, महाराष्ट्र फिल्म फेस्टिवलचा मी ज्युरी होतो, गदिमा फिल्म फेस्टिवलचा ज्युरी होतो, तेव्हा लक्षात आलं की आज शिकलेला तरुण हा दृकश्राव्य माध्यमातून आपलं मत, आपली भाषा, आपले विचार, आपल्या कथा व्यथा मांडतोय आणि त्या कथा व्यथा मांडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जेव्हा एखाद्या फेस्टिवलमध्ये 100 फिल्म येतात, त्याच्यातल्या 75 फिल्म ह्या बहुजनांच्या असतात. ह्या सिनेमांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीत. ह्या सिनेमांना सेन्सॉर पास होत नाहीयेत आणि सेन्सॉर पास होत नसल्यामुळे गव्हर्नमेंटचे जे पण काय अवॉर्ड्स असतात तिथे त्याला जाता येत नाही. गव्हर्नमेंटचे जे पण काय अनुदान असतं ते त्याला मिळत नाही. या सगळ्या अडचणीमध्ये हा बहुजनाचा निर्माता, डायरेक्टर, लेखक अडकलेला आहे. मग ह्याचा पर्दाफाश होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही याच्यावरती अभ्यास करायला सुरू केलं. तेव्हा लक्षात आलं की 1952 मध्ये सिनेमॅटोग्राफ ऍक्ट तयार झाला आणि त्या ऍक्टच्या अंडर एक सेन्सॉरशिपची गाईडलाईन तयार केली. ही सेन्सॉरशिपची गाईडलाईन तुम्ही जर वाचली तर लक्षात येईल हे केवढं मोठं षडयंत्र आहे आणि ते बहुजनांपासून किती लांब आहे आणि त्याचा परिणाम बहुजनांवरती होतोय, पण त्यांच्या आकलनापासून लांब ठेवलेला हे क्षेत्र आहे. त्याच्यानंतर 1995 ला त्यांनी त्याच्यामध्ये नवीन बदल केला. त्याच्यामध्ये टीव्ही आणि केबल ऍक्ट आणला आणि पुन्हा एक चौकट तयार केली. आणि ह्या चौकटीचा, या गाईडलाईनचा अभ्यास केल्यावर लक्षात येईल उद्या मला उपरा कादंबरीवर सिनेमा करायचा आहे, मी तो करू शकत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या
शूद्रपूर्वी कोण होते ह्या विषयावर मला फिल्म करायची आहे, ती मी करू शकत नाही. असे कितीतरी विषय आहेत की जे दलित, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्याक, गरीब, शेतकरी, कामगार, हिजडे आणि महिला ह्यांचे विषय या गाईडलाईन मध्ये कुठेच दिसत नाही, त्या गाईडलाईन मध्ये बसत नाही. मग ही आमची अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे? आम्ही याच्यावरती सिनेमे कधी बनवायचे, कसे बनवायचे आणि ते लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे? फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, तुम्ही जाऊन आरटीआय खाली फक्त माहिती घ्या. आतापर्यंत फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंडर ज्यांनी ज्यांनी फिल्म बनवल्या आहेत त्या दिग्दर्शकांची यादी काढा, त्या निर्मात्यांची यादी काढा, त्याच्यात बहुजनांची हाताच्या बोटावर मोजणारे डायरेक्टर, निर्माते असतील. जास्तीत जास्त संख्या तुम्हाला 3.5% वाटेल. आणि हे 3.5% देशाचा पैसा म्हणजे आपल्या टॅक्स मधला पैसा घेऊन फिल्म बनवतात. त्या फिल्म बहुजनांच्या नसतात, बहुजनांची भाषा मांडणार नसतात, त्यांची दुःख मांडणार नसतात. ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला जर काय करायचं असेल, पर्याय शोधायचा असेल, तर मग हा पर्याय शोधता शोधता आम्हाला अमेरिकेमध्ये एक पर्याय सापडला. अमेरिकेमध्ये ब्लॅक लोक, तिथे सुद्धा गोरे आणि ब्लॅक असा भेद आहे आणि तो भयानक आहे. कितीतरी वर्ष त्यांना संघर्ष करावा लागलाय त्या भेदातून बाहेर येण्यासाठी. त्या लोकांच्या लक्षात आलं की दृकश्राव्य माध्यमाचा परिणाम खूप मोठा होतोय समाज घडण्यावरती, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, प्रत्येक गोष्टीवरती दृकश्राव्य माध्यमाचा मोठा परिणाम होतोय आणि याच्यामध्ये आपल्याला हे गोरेला घेऊ देत नाही. म्हणून त्यांनी एक पर्यायी फिल्म इंडस्ट्री निर्माण केली, ब्लॅक फिल्म इंडस्ट्री. आज ती जगात 3 नंबरला आहे. आज आमच्या बहुजन समाजामध्ये ही इंडस्ट्री काय आहे, फिल्म काय आहे आणि याचा परिणाम काय होतोय हे दाखवू दिलं नसल्यामुळे आमच्या ह्या बहुजनांच्या ज्या पण चळवळी झाल्या त्या चळवळीमध्ये ह्या सिनेमा क्षेत्रात काम करणारे लोक आले नाहीत. आणि जे आले वैयक्तिक, जे बिझनेस म्हणून आले, ते परत आयुष्यात कधी सिनेमे बनवत नाहीत, कारण ते एक सिस्टम त्यांनी तयार केलेली आहे. म्हणून मग आम्ही ठरवलं की ह्या क्षेत्रात जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला संघटित व्हायला पाहिजे, एक चळवळ उभा राहिली पाहिजे. म्हणून लोकांचा सिनेमा नावाची आपण चळवळ सुरू केली. ही सोपी नाहीये, कारण दलित, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्याक, गरीब, शेतकरी, कामगार, हिजडे आणि महिला ह्या सर्वांना सिनेमाचं महत्व, दृकश्राव्य माध्यमाचं महत्व समजून सांगणं आणि ह्याचा परिणाम काय होतो हे समजून सांगणं आणि पुन्हा त्यांना संघटित करणं आणि चळवळ सुरू करणं सोपं नव्हतं. पण आज ते झालं, कारण लोकांना ते पटलं. म्हणून लोकांचा सिनेमा नावाची चळवळ उभा राहिली. आज त्या चळवळीचे बरेचसे मेंबर इथं आलेले आहेत. हे सगळे शेतकरी, कोणी कामगार, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, ते ह्या चळवळीचं काम करतात. आणि हे काम करत असताना सर्वांनी ठरवलं की आपल्याला सिनेमा करायचा आहे. सिनेमा करायचा तर भांडवलाचा भाग आहे. आम्ही म्हणलं जे आपल्याजवळ अवेलेबल आहे, त्या अवेलेबल ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण सिनेमा करू. गोष्ट लिहिली गेली, गोष्टीचं नाव चल हल्लाबोल ठेवलं. हल्लाबोल नाव होतं, परंतु तिथं परत कोणीतरी ते रजिस्ट्रेशन आहे मला त्यामुळे ते मिळालं नाही. म्हणून मग आम्हाला चल पुढे शब्द ठेवावा लागला. तर ते आपल्या गाण्यात असतं चल हल्लाबोल. त्यामुळे आम्हाला त्या उलट चांगलं मिळालं की चल हल्लाबोल. ते रजिस्टर झालं. सिनेमा कंप्लीट केला. सिनेमा कंप्लीट करताना बऱ्याचशा घटना मॅडमने सांगितल्या, खूप आहेत, त्याच्यावर मी जास्त बोलणार नाहीये. तर हा सिनेमा कंप्लीट झाल्यानंतर हा सेन्सॉरकडे दिला. सेन्सॉरमध्ये हा सिनेमा गेल्यानंतर सेन्सॉरवाल्यांनी काय केलं ह्याची माहिती संगीता ढसाळ्यांनी दिलेलीच आहे, सुनीत जाधवांनी दिलेलीच आहे. 4 जुरी, त्याच्यात 2 महिला 2 पुरुष असतात, एक ऑफिसर असतो. फिल्म बघतात. फिल्म बघितल्यानंतर त्याच्यावरती त्यांना त्यांचं काय मत आहे ते मांडायचं असतं. अशी सिस्टम आहे. बाहेर प्रोड्युसर थांबलेला असतो, डायरेक्टर थांबलेला असतो. पूर्वी तो ते जे परीक्षक असतात त्या परीक्षकांसोबत डायरेक्टर, निर्माता चर्चा करायचा आणि काय प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती तोडगा काढायचा आणि सेन्सॉरशिपची पुढे वाटचाल असायची. त्यात मान्य नसेल तर मग रिवायझिंग कमिटी नसेल तर मग कोर्ट, असा तो प्रकार होता. पण ह्यावेळी मात्र खूप वेगळा प्रकार आम्हाला बघायला मिळाला
की ते 4 ज्युरी आमच्याशी बोलायला तयार नव्हते. ऑफिसर फक्त आले, ऑफिसर बोलले की तुमच्या सिनेमाला कुठलाही कट नाहीये, फक्त आमच्या ज्युरीमध्ये मतभेद आहेत की ह्या सिनेमाला यूएस सर्टिफिकेट द्यायचं की एस सर्टिफिकेट द्यायचं आणि आम्हाला 3 दिवस द्या. आता माझ्या लक्षात येते की त्या ज्युरींना, त्या ऑफिसरना असं ट्रेनिंग दिलेलं आहे. काही सिनेमांना, आता दास साहेबांचा सिनेमा होता, दास डायरेक्टरांचा, त्यांना तर सांगितलं की आम्हाला निर्णयच देता येत नाही म्हणून रिवायझिंग कमिटीमध्ये जा. बरेचसे मला फोन येत आहेत, बिहारवरून फोन येत आहेत, हरियाणावरून फोन येत आहेत, बंगालमधून फोन येत आहेत की बऱ्याच प्रोड्युसरांना हीच कारण सांगितली जातात की आम्हाला याचं परीक्षण करता येत नाही, तुम्ही रिवायझिंग कमिटीमध्ये जा. आणि बऱ्याच डायरेक्टरांना सांगितलं जातं की तुमची फिल्मच रिजेक्ट आहे, बऱ्याच डायरेक्टरांना सांगितलं की तुमचं टायटल बदलून आणा, अशा अनेक अडचणी सांगितल्या जातात. आणि ह्या फिल्मची यादी काढल्यानंतर लक्षात येते हे सगळ्या बहुजनांची फिल्म आहे. ह्या सगळ्या दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, गरिबांचे दुःख व्यथा मांडणारी फिल्म आहेत. आणि मग आम्ही त्याचा स्टडी केला, 3 दिवस त्यांना वेळ दिला. 15व्या दिवशी त्यांनी नोटीस दिला आपल्या सिनेमाबद्दल की तुमचा सिनेमा रिजेक्ट आहे यूएसाठी आणि हे हवा असेल, हे म्हणजे आडल 18 वर्षानंतरचे लोक बघू शकतात, असं जर सर्टिफिकेट हवा असेल तर आम्ही दिलेले कट करून ते सिनेमाला. आता ते कट काय बघा, पहिला कट त्याने दिलाय ह्या महाराष्ट्रामधलं आराध्य दैवत खंडोबा, हे कल्चर आहे. ते खंडोबा दैवताचा जागरणाचा कार्यक्रम असतो, त्या जागरणाच्या कार्यक्रमामध्ये लोकनृत्य असतं, त्या लोकनृत्याला ह्याने कट दिले. हे लोकनृत्य काढून टाका. दुसरा कट त्याने दिलाय, हे सगळं गावात शूट झालंय, त्या गावचे लोक इथं आहेत, खरशिंग गावचे पाटील इथं आहेत ज्यांनी या सिनेमाचं सहनिर्माता म्हणून काम केलेलं आहे. ते पाटील, त्यांचं गाव, त्या गावातली मंदिरं त्यांची, तिथली माणसं त्यांची, आम्ही शूट केलंय आणि हे सांगतात गावातले सगळे मंदिर काढून टाका. हो, सगळे मंदिराचे सगळे काढून. आम्ही त्यांना म्हणलं हा कल्चरचा भाग आहे, प्रत्येक जाती धर्माचा देव आहे, त्या जातीच्या त्या समूहाचा देव आहे, त्यांची मंदिर आहेत आणि हे काढून कसं टाका. गावातलं सगळं राजकारण असेल, समाजकारण असेल, सगळ्या गोष्टी त्या मंदिरात होतात, ते कसं काढता येईल. मला उद्या, मी राहतो डोंबिवलीला, डोंबिवली शिळफाट्यावर एका महिलेवरती 5 ते ब्राह्मण पुजाऱ्याने बलात्कार केला होता आणि तिला मारून टाकले होते. हा माझ्या सिनेमात सीन टाकायचा आहे, तर तू मंदिरात दाखव की कुठे दाखवू. सीनच मंदिरात घडलाय, त्या बाईला मारली, कुठे दाखवू. हे म्हणतात दाखवायचं नाही. हरामखोर नावाचा सिनेमा सेन्सॉरने पास केलाय, तो चित्रपट रिलीज झालाय, नवाजुद्दीन सिद्दीकी हिरो आहे आणि आपल्या सिनेमामध्ये हरामखोर या शब्दाला विरोध केलाय. आम्ही विचारले हरामखोराचा अर्थ काय तुम्हाला माहित आहे, ते म्हणजे शिवे. मी म्हणतो कुराण वाचलं का, नाही, कुराणाचा यांचा 36 चांगला कुराण नाही वाचलं. मी म्हणलं अहो कुराणाचा शब्द आहे, तुमच्याकडे जसं देव आणि राक्षस निगेटिव्ह पॉझिटिव्ह शब्द वापरतात, तसं कुराणामध्ये निगेटिव्ह म्हणून हरामखोर शब्द आहे, तो शिवी नाहीये. नाही, ते कट करा. आणि त्याच्या जाऊन पुढे त्यांची अक्कल बघा, ते म्हणतात ह्या सिनेमामध्ये 2 कविता आहेत नामदेव ढसाळच्या, पद्मश्री नामदेव ढसाळच्या, त्या आपण बॅकग्राऊंडला वाचतात, त्या कविता काढा. म्हणजे ह्या कविता पद्मश्री नामदेव ढसाळच्या आहेत, त्यामुळे शिवराळ भाषा आहे. म्हणजे ती आमची भाषा आहे, आम्ही ह्याच भाषेत जगतो, वाढतो, अश्लील भाषा आहे. तेवढं कोण नामदेव ढसाळ आम्ही ओळखत नाही. अतिशय राग आणि चीड येणारी गोष्ट. त्याच्यानंतर रिवायझिंग कमिटीला फिल्म दिली. रिवायझिंग कमिटीकडे फिल्म दिल्यानंतर मी एवढे पत्रव्यवहार केलेले आहेत, खूप पत्रव्यवहार केलेले आहेत, त्या एकाही पत्राचं त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. आणि जेव्हा जेव्हा मी गेलो तेव्हा तेव्हा त्यांनी वरिष्ठांची मीटिंग आमची टाळली. ह्या सगळ्या गोष्टी करून जेव्हा मी त्यांना प्रत्येक पत्रात सांगितलं की ही गोष्ट समाजात जर गेली, नामदेव ढसाळची कविता काढायला सांगणं वगैरे, कोण नामदेव ढसाळ हे जर समाजात गेलं तर समाज पेटून उठेल, रस्त्यावर उतरेल, आंदोलन करेल, मोर्चा करतील, एवढं सगळं सांगून सुद्धा त्यांनी कसलंही हालचाल कसलीच नाही, ना फोन, ना मेल, ना काय नाही. शेवटी आम्हाला ते पत्रकार आमच्या समोर आणावं लागलं आणि आंदोलन सुरू झालं. त्यांच्या अकला बाहेर आल्या. आज ते सबमिट करायचा प्रयत्न करतात. काल मला बोलून घेतलं होतं की बसून तोडगा काढू.
नितीन सातपुते वकिलांनी त्यांच्यावरती अट्रॉसिटी टाकली. मला म्हणे ते केस मागे. आणि म्हणजे मी कशी केस मागेणार, मी थोडीच केली. केस नितीन सातपुतेने केलेली आहे. असं महाराष्ट्रातील वेगळ्या ठिकाणावर तुमच्यावर केस होतील, मी मागे घेणारा कोण? दुसरी, हे जे कायदे 2024ला हुंडा कायदा चेंज केलाय सेन्सॉरचा, त्याच्यामध्ये जे ज्युरी असतात त्या ज्युरींची नावं स्पष्ट होणार नाही. ते ज्युरी निर्माता डायरेक्टरच्या समोर येणार नाहीत. आरटीआय खाली सुद्धा त्या ज्युरींची नावं देणार नाहीयेत. आणि हा कायदा करून ते जे ज्युरींची भरती केली आहे त्या सगळ्यांची जर नावं बघितली तर हे 3.5% वाले फक्त, आणि त्यांना एक सिनेमा बघायला 3,500 रुपये मिळतात. असे ते 3 पिक्चर बघतात दिवसा, म्हणजे 3,9,000 एका व्यक्तीला. असे 4 लोक सिनेमा बघतात आणि ऑफिसर असतो त्याला 5,000 रुपये मिळतात. आज आमच्या आया बहिणी दिवसभर काबाड कष्ट करतात. तिथे बऱ्याचशा आदिवासी महिला दिवसभर ते तलाव्यात चिखलात उतरून ते मासे पकडतात, विकायला आणतात. तेव्हा फक्त दिवसभराचं त्यांना 500 रुपये, 300 रुपये, 200 रुपये मिळतात. आणि हे तिथे बसून एसीत बसून आमच्या सिनेमाचं परीक्षण करणार, आमचेच पैसे घेणार, ते 3,000 रुपये. हा भयानक प्रकार आहे. तो आमच्या लक्षात आला आणि हा कुठेतरी थांबवला पाहिजे. म्हणून आपण आज ही जी परिषद घेतलेली आहे की हे सेन्सॉर बोर्डाची खरोखर ह्या देशाला गरज आहे का? जो सेन्सॉर बोर्ड आमच्या अभिव्यक्तीला विरोध करतं, आम्हाला बोलू देत नाही, आमच्या भाषेत आम्हाला सिनेमा मांडू देत नाही, त्या सेन्सॉर बोर्डाची गरजच काय? निरंजन सरांनी जे सांगितलं की ह्याला पर्याय व्यवस्था असणं गरजेचं आहे आणि आम्ही ह्याच्यावर पर्याय व्यवस्था तयार केलेली आहे. जसं अमेरिकेमध्ये जर त्यांनी ब्लॅक लोकांनी ब्लॅक इंडस्ट्री निर्माण केली तर आपण इथे भोजनाची इंडस्ट्री का नाही निर्माण करत? निरंजन सरांनी सांगितल्याप्रमाणे या इंडस्ट्रीचं आम्ही एक मॉडेल तयार केले. खूप साधं सोपं मॉडेल आहे. आपण सिनेमे बनवूया, असं पण थिएटरचं भाडं द्या, त्या थिएटरचं अपलोडिंग चार्ज करा, परत ते पब्लिसिटी द्या, बराच खर्च आणि परत काय करायला लागतं. त्याच्यानंतर पब्लिक थिएटर मध्ये येईल का नाही माहिती नाही. आपण आपल्या विषयावरचे सिनेमे काढूया. त्यासाठी लोकांचा सिनेमा चळवळीतर्फे आम्ही फिल्म मेकिंगचा कोर्स, फिल्म मेकिंगचं ट्रेनिंग फ्री मध्ये देऊ. पण जिथं आम्हाला बोलवाल तिथं फक्त या जायचा खर्च द्या, कारण आमच्याकडे इन्कम सोर्स काय नाहीये. फक्त या जायचा खर्च द्या. तिथं जे तुम्ही चटणी भाकरी द्याल ते आम्ही खाऊ, मुलांना आम्ही ट्रेनिंग देऊ आणि त्याच्यातून आपले विषय कशा पद्धतीने प्रभावी मांडता येतील, थोडक्यात पण जास्त प्रभावीपणे कसे मांडता येतील ह्याचा आम्ही ट्रेनिंग देऊ. आणि हे झालेले फिल्म आहेत त्याच्यावरती काही OTT प्लॅटफॉर्म आहेत, ते तुम्हाला ते प्रदर्शित करण्यासाठी तयार आहेत. जसं दिव्य दृष्टी OTT प्लेअर आहे राकेश सिंग बडोदे यांचं. ते गेले कित्येक वर्ष याच्यावर काम करतायत. ते महाराष्ट्रातल्या लोकांना ओरडून सांगतायत की महाराष्ट्रातल्या संस्कृतीवर फिल्म बनवा, माझ्याकडे घेऊन या, माझ्या OTT वरती लावतो आणि त्याला एक तिकीट लावतो, जो पण खर्चेल त्यात 80% पैसे तुम्हाला देतो, 20% आमच्यासाठी ठेवतो. असं गेले कित्येक दिवस त्यांचं OTT काम करतोय. आज तर आपला चळवळीचा OTT येतोय मॅडमने सुरू केलेला, बहुजनांचा आपला प्लॅटफॉर्म. हा OTT येतोय. आज आपल्याला प्रदर्शनासाठी 2 OTT उभं राहत आहेत. सर्वांना मी विनंती करेन की हा एक आपला फिल्म इंडस्ट्रीतला ह्या 2 OTTचा भाग आहे. आता राहिला थिएटरचा भाग. आपल्याकडे थिएटर नाहीये, पण आपल्याकडे विहार आहेत, आपापल्या धर्माची जातीचं मंदिर आहेत, आपापल्या वस्तींमध्ये छोटीशी तरी मोकळी जागा आहे, ती आपली थिएटर होऊ शकते. आमचं म्हणणं नाहीये की तुम्ही मॉलमध्ये एक फिल्म बघायला 500-1000 रुपये घालवता, तिथं ठीक आहे. तुम्ही इथं तुमची इच्छा 100 रुपये द्या. त्या निर्मात्याला त्याचा खर्च भागेल, त्याला इकडे तिकडे पळता येईल, नव्या गोष्टींवरती फिल्म करता येतील. फक्त 100 रुपये द्या. तुमच्या वस्तीत तुम्ही येऊ, सिनेमा दाखवू, लोकांशी चर्चा करू, असणारे कलाकार नवीन आम्हाला मिळतील, त्यांच्या आयडियाज मिळतील, त्यांच्या सृजनशीलता आम्हाला कळतील. त्याच्यातून एक मोठी इंडस्ट्री भारतात उभा राहू शकते. आणि त्याची आपण ह्या चल हल्लाच्या निमित्ताने सुरुवात केलेली आहे. परवा वाशीमध्ये शो ठेवला होता कांबळे साहेबांनी, भरपूर प्रतिसाद होता.
तिथले एक उदाहरण फक्त सांगतो की विरोध करायला येणार 3.5%, तिथे आले होते कुलकर्णी साहेब, त्यांनी फिल्म दाखवणार नाही म्हणून सांगितलं. अट्रॅसिटी केल्याबरोबर मागत आले की फिल्म दाखवतो, केस मागवतो. येणार त्याला कसा पर्याय करायचा, काय करायचा, आपण संघटित असो तर नक्की पर्याय निघेल. जसं त्या वाशीच्या शोला कांबळे साहेबांनी पर्याय काढला, तो शो झाला. आपण हे करत जाऊ, इंडस्ट्री उभा राहत जाईल आणि परिवर्तनासाठी हा दृकश्राव्य माध्यमाचा मोठा परिणाम करणारा हा भाग आहे. त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर करू आणि परिवर्तन घडवून आणू. बाकी सगळ्यांनी मांडलेले मुद्दे हे रास्त आहेत. ठराव आपला झालेला आहे. जास्त आता मी अध्यक्ष भाषण लांबत नाही, उशीर झालेला आहे. 2:30 वाजता आपल्याला फिल्म चालू करायची होती, परंतु थोडासा उशीर झाल्यामुळे इथं थांबवतोय. त्याचबरोबर आज आपल्या ह्या परिषदेसाठी वेगवेगळ्या संघटना, पुण्यावरून आलेल्या संघटना आहेत, औरंगाबादवरून आलेल्या संघटना आहेत, वेगवेगळ्या ठिकाणून संघटना आहेत. सगळ्यांची मी नावं घेऊ शकत नाही, पण या परिषदेचं महत्व त्यांना समजल्यामुळे ते आलेले आहेत. खरं तर ह्या सर्वांचं मी आभार मानतोय आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.